नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय उन्हाळा स्पेशल घट्टसर मलाईदार लस्सी. लस्सी जरा घट्ट असेल, त्यावर अशी मलाई असली की चवीला अजून छान लागते. तसं तर लस्सी बनवणं अतिशय सोपं आहे, पण लस्सी व्यवस्थित होण्यासाठी दही छान पाहिजे. अशा प्रकारे दही लावलं तर त्यात अजिबात पाणी राहत नाही. विकतच्या दह्याची लस्सी पण होते, पण घरी लावलेलं ताजं दही, त्यापासून लस्सी, ताक, त्याचा आनंद वेगळा. त्यासाठी 1 लिटर म्हशीचं दूध मी तापायला ठेवलं आहे. घट्ट दह्यासाठी दूध साईसकट हवं. एकदम कमी गॅसवर नेहमीप्रमाणे दूध तापवून घेते. दूध तापून असं वर यायला लागलं की गॅस बंद. दूध पूर्णपणे कोमट करून घेऊयात. ह्या दुधाला भरपूर साय येते, त्यामुळे उकळी आल्यानंतर 2 मिनिटातच मी गॅस बंद केला. पण तुमचं दूध जरा पातळसर असेल तर उकळी आल्यानंतर दूध कमी गॅसवरच 5-10 मिनटं आटवून घ्या, म्हणजे दूध थोडंसं घट्ट होऊन त्यावर साय येईल. वाटल्यास लवकर थंड होण्यासाठी असं मिक्स करू शकता. साधारण 20-25 मिनटात दूध पूर्णपणे कोमट झालं आहे. दही लावताना दुधाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. आता भरपूर गरमी आहे, त्यामुळे दूध मी एकदम कोमट करून घेतलं आहे. म्हणजे ह्या दुधात आपण 10-20 सेकंद बोट सहज बुडवून ठेवू शकतो, इतपत कोमट. 1 लिटर दुधाला विरजण लावण्यासाठी इथे मी 2 चमचे ताजं दही घेतलं आहे. चमचा छोटा आहे म्हणून 2 चमचे घेतले. मोठा चमचा असेल तर 1 चमचा पुरेसा होईल. दही थोडंसं फेटून घेते ह्याप्रमाणे. आपण ज्या क्वालिटीचं दही घेतलं आहे, तयार होणारं दही तसंच होईल. त्यामुळे विरजणासाठी दही घेताना ताजं आणि खूप जास्त आंबट नसलेलं दही घ्यावं, कारण खूप जास्त आंबट दही जर तुम्ही इथे वापरलं तर तयार होणारं दहीसुद्धा जास्त आंबट होईल. ह्यातील थोडंसं दूध ह्यात घालून मिक्स करते. त्यानंतर हे कोमट दुधात घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे संपूर्ण दुधाला एकसारखं विरजण लागेल. 10-12 वेळा चमच्याने मिक्स केलं की लगेचच ह्यावर झाकण ठेवायचं, कारण कोमट दुधात दही घातलं की विरजण्याची प्रोसेस लगेच सुरू होते. इथे महत्त्वाचं की सारखं उघडून बघायचं नाही, डायरेक्ट 6 ते 7 तास झाल्यानंतरच बघूया. आम्ही ह्याप्रमाणे रोज रात्री झोपताना दही लावतो, म्हणजे उघडून बघायचा प्रश्नच नाही. सकाळी छान दही झालेलं असतं. आणि हे दही लावलेलं भांडं एकाच ठिकाणी ठेवायचं. 7 तासानंतर बघा, एकदम मस्त दही झालं आहे. एकदा का दही संपूर्णपणे तयार झालं की नंतर मग ते आंबट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे दही तयार झाल्यावर लगेचच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे 2-3 दिवस तरी छान राहतं. दह्याचं भांडं मी कसं पकडलं आहे बघा, तरीसुद्धा सांडत नाही. एकदम छान दही झालं आहे. लस्सीसाठी आपण साईसकट दूध घेतलेलं, त्यामुळे दह्यावर बघा मस्तपैकी मलाई आलेली आहे. ही सर्व मलाई काढून फ्रीजमध्ये ठेवूया लस्सीच्या वर घालण्यासाठी. ही मलाई खूप जास्त आंबट नसते. चमच्याने नुसतीच खायलासुद्धा ही मलाई खूप भारी लागते. 1 लिटर दुधापासून भरपूर सारी मलाई निघाले. एवढी मलाई काढूनसुद्धा दही बघा एकदम घट्ट आहे. आपण सुरीनेसुद्धा कापू शकतो. आता लस्सी बनवण्यासाठी असं एखादं जरा उंच भांडं बघायचं. तांब्या घेतला तरी चालेल. ह्यात हे आपण तयार केलेलं ताजं दही घालून घेते. साधारण 400 ग्राम दही आहे. तुम्ही विकतचं चांगलं दही आणून त्याची लस्सी बनवली तरी चालेल. ह्यात घालूया साखर. साखर शक्यतो मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे पिठी साखर लवकर मिक्स होते. साधारण 90 ते 100 ग्राम साखर मी घातली आहे. आपलं घरचं ताजं दही आहे, त्यामुळे दही खूप जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे साखर कमी लागते. दह्याच्या आंबटपणानुसार साखर कमी जास्त लागेल. आता ह्यात पाणी न घालता आपण 5-6 बर्फाचे तुकडे घालूया. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, किंवा वेलची न घालतासुद्धा लस्सी छानच लागते. रवीने लस्सी छान घुसळून घेऊया. 4 ते 5 मिनटं तरी ही प्रोसेस करायची. आपलं दही भरपूर घट्ट आहे, त्यामुळे अजून 2 तुकडे बर्फाचे घालते. शक्यतो हे मिक्सरला फिरवू नका, रवीनेच करा, कारण मिक्सरमध्ये लस्सी जास्त पातळ होते. 5 मिनटात सगळं एकजीव झालं की मग थांबायचं. आम्हाला हलकेसे कुठे दाणे असलेली लस्सी आवडते, त्यामुळे मी असं इतपत केलं आहे. कोणाला एकदम स्मूथ लस्सी आवडत असेल त्यांनी मग अजून 1-2 मिनटं लस्सी घुसळून घ्या. आम्हाला तरी लस्सी घट्टच आवडते, त्यामुळे मी यात पाणी घातलं नाही, फक्त बर्फाचे तुकडे घातले. पण कोणाला पातळसर लस्सी आवडत असेल तर त्यांनी मग त्यानुसार थोडंफार थंड पाणी घाला. वरून आधी बाजूला काढून ठेवलेली दह्यावरची मलाई घालूया. त्यानंतर
आवडीप्रमाणे काजू, बदाम, पिस्त्याचे काप. ड्रायफ्रूट्स नाही घातले तरी लस्सी छानच लागते. अप्रतिम चवीची पंजाबी लस्सी घरच्या घरी तयार. लस्सी थंडगारच छान लागते. ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.